परभणी इथं झालेल्या संविधान प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडीनं केली मागणी। परभणी येथे संविधान प्रतिमेचं तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे याबाबत वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार अपर्णा धुमाळ यांना निवेदन देण्यात आले। यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते मधुकर बापू शेसवरे, सोशल मीडिया प्रमुख मिलिंद दादा कांबळे, नवीकुमार कांबळे, युवक जिल्हा महासचिव धीरज कांबळे, अशोक शास्त्री, उमेश माणापगल, सुभाष कांबळे, मनोज कांबळे, सिद्धार्थ कांबळे बोलवाड, रवींद्र कुरणे, रवी लोंढे, शुभमभाई वाघमारे, डॉक्टर सचिन सकरे, काजल कुरणे, सोमनाथ जाधव, राजू शास्त्री, रियाज पठाण, विशाल कांबळे, निर्भय कांबळे, राजवर्धन कुरणे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकर यांचा परभणी येथील संविधान प्रतिमेची मोडतोड केल्याप्रकरणी प्रथमतः सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडी व मिरज युवक आघाडी यांच्या वतीने जाहीर निषेध करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले असे सर्वोच्च असे भारतीय संविधान याचा सर्वांनी मान राखायला पाहिजे। जर संविधानाला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर संविधानप्रेमी व आंबेडकरवादी हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। अन्यथा येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र असं उग्र आंदोलन करेल, याची दक्षता घ्यावी। जय भीम।